नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश मस्के MPSC या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताची केंद्रीय बँक म्हणजेच RBI विषयीचे सगळे महत्त्वाचे मुद्दे अभ्यासणार आहोत। RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं भारतीय अर्थव्यवस्थेला योग्य दिशा देण्यामध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान आहे। प्रत्येक देशाची स्वतःची एक केंद्रीय बँक असते आणि ती केंद्रीय बँक त्या देशामध्ये मौद्रिक धोरण आणि एकूणच त्या देशामध्ये पतपुरवठा वगैरे महत्त्वाच्या बाबी पार पाडत असते। आणि ह्या केंद्रीय बँकेच्या एकूणच कार्यामुळे त्या देशामध्ये आर्थिक प्रगती ही सहज आणि सुलभ शक्य होत असते किंवा काही आर्थिक संकट आली तर त्याच्यामधून सुद्धा योग्य पद्धतीने मार्ग काढण्यासाठी त्या देशाची केंद्रीय बँक महत्त्वाची भूमिका पार पाडत असते। आणि या दृष्टीनं असं म्हटलं जातं की मानवाने जे काही इतिहासामध्ये आतापर्यंत 3 महत्त्वाचे शोध लावले की एकतर अग्नीचा शोध, चाकाचा शोध आणि तिसरा महत्त्वाचा शोध आहे तो म्हणजे केंद्रीय बँकेचा शोध। आणि त्या दृष्टीनं केंद्रीय बँकेचं कार्य किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला लक्षात येईल। आणि म्हणून RBIच्या संदर्भातले जे सगळे महत्त्वाचे मुद्दे आपण इथं डिस्कस करणार आहोत। पहिला मुद्दा असा आहे की RBI विषयीची एक प्राथमिक पार्श्वभूमी आपण पाहूया की तिच्या स्थापनेपासून कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत। भारताची जशी केंद्रीय बँक RBI आहे तसं जागतिक पातळीवर जर आपण पाहिलं तर पहिली केंद्रीय बँक जी आहे ती स्वित्झर्लंडमध्ये स्थापन झालेली आहे। पहा, पहिली जी केंद्रीय बँक आहे ती स्वित्झर्लंडमध्ये स्थापन झालेली आहे। रिक्स बँक नावानं त्यांची केंद्रीय बँक होती आणि ही जगातली पहिली अधिकृत केंद्रीय बँक म्हटली जाते। आणि त्याच्यानंतर मग बँक ऑफ इंग्लंड आहे किंवा इतर देशामधल्या केंद्रीय बँका स्थापन झालेल्या आपण पाहतो। तर त्याच पद्धतीनं इंग्रजांच्या काळातच भारतात अशा प्रकारची एक बँक असावी अशा प्रकारची सूचना त्या काळी हिल्टन यंग समितीनं केलेली होती। पहा, भारतामध्ये एक केंद्रीय बँक असावी, रिझर्व्ह बँक असावी अशी शिफारस हिल्टन यंग समितीने 1926 साली केलेली होती। म्हणून ही समिती लक्षात ठेवायची। परीक्षेमध्ये बऱ्याचदा याच्यावरती प्रश्न असतो की कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार RBIची भारतामध्ये स्थापना करण्यात आली। हिल्टन यंग समिती 1926 आणि त्यानुसार मग RBIची स्थापना जी झाली 1 एप्रिल 1935 रोजी RBI प्रत्यक्षात अस्तित्वात आली। आणि RBI स्थापन होण्याच्या पूर्वीच त्या दृष्टीनं RBI कायदा 1934 अंमलात आणलेला होता। कायदा अगोदर अस्तित्वात आला आणि बँक नंतर स्थापन झालेली हे त्याच्यामध्ये लक्षात घ्या। RBI ॲक्ट 1934 आणि स्थापना आहे 1 एप्रिल 1935। RBIचं सुरुवातीला मुख्यालय जे होतं ते कलकत्ता येथे होतं, मात्र नंतरच्या काळामध्ये 1937 पासून आपण पाहू शकतो की RBIचं मुख्यालय मुंबई येथे हलवण्यात आलं आणि तेव्हापासून RBIचं मुख्यालय आजही मुंबई येथेच आहे। ओके, ह्या संदर्भात सुरुवातीचे काही मुद्दे। RBI जेव्हा स्थापन झाली तेव्हा ती खाजगी स्वरूपात स्थापन झालेली, कारण RBI मध्ये जे काही भांडवल गुंतवणारे सगळे गुंतवणूकदार होते ते सगळे खाजगी भांडवलदार होते, खाजगी गुंतवणूकदार होते। साधारणतः 5 कोटीचं भांडवल एकत्र करून ही बँक त्यावेळी सुरू झालेली आहे। आणि त्यामुळं RBI ही सुरुवातीला खाजगी स्वरूपातली बँक होती असं आपल्याला म्हणता येऊ शकतं। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर RBIचं राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि 1 जानेवारी 1949 रोजी RBIचं राष्ट्रीयकरण झालं। भारतीय बँकिंग नियमन कायदा 1948 या कायद्यानुसार ही राष्ट्रीयकरण करण्यात आलं। राष्ट्रीयकरण प्रत्यक्ष अस्तित्वात आले 1 जानेवारी 1949। या दृष्टीनं मग RBI ही केंद्र सरकारची बँक झाली आणि भारतीय बँकिंग कायदा 1948 नुसार RBIच्या अधिकारांमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली, तिच्या कार्यामध्ये विस्तार करण्यात आला आणि सगळ्यात महत्त्वाचं कार्य RBIकडे देण्यात आलं ते म्हणजे भारताची एकूणच जे काही केंद्र सरकारच्या वतीनं RBIनं कार्य करायचे आहेत ते त्याच्यामध्ये ठरवण्यात आले। त्याचबरोबर इतरही कार्य त्याच्यामध्ये विस्तार करण्यात आला। ती कार्य आपल्याला नंतर पाहिजेत, RBIची प्रमुख कार्य कोणते ते आपण डिटेल नंतर पाहणार आहोत।
दुसरा मुद्दा आरबीआयच्या संदर्भात आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे आरबीआयची रचना. आरबीआय कसं कार्य करते, रचना कशी आहे आरबीआयची. ओके. आणि रचनेसंदर्भात आपल्याला असं पाहता येतं की आरबीआयमध्ये दोन प्रमुख मंडळं आहेत. एक केंद्रीय संचालक मंडळ आहे आणि दुसरं लोकल बोर्ड आहेत किंवा लोकल बॉडी आहे. सो या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचं हे केंद्रीय संचालक मंडळ आहे आरबीआयच्या रचनेच्या बाबतीत जर बघायचं झालं तर. हे केंद्रीय संचालक मंडळ याच्यामध्ये एकूण 20 सदस्य असतात. टोटल सदस्य जर आपण पाहिले याच्यामध्ये 20 सदस्य आहेत. आणि याच्यामध्ये कार्यालयीन संचालक आणि बिगर कार्यालयीन संचालक असे दोन कॅटेगरी केलेले आहेत असं आपल्याला दिसतं. ओके. सो कार्यालयीन संचालक आणि बिगर कार्यालयीन संचालक. ओके. सो या पद्धतीने एकूण 20 संचालक मंडळांचं हे केंद्रीय संचालक मंडळ आरबीआयचं एक सर्वसाधारण कार्यावर देखरेख ठेवते. ह्या संचालक मंडळाचं काम काय, आरबीआयच्या सर्वसाधारण कार्यावर देखरेख ठेवणं, म्हणजे आरबीआयचं जे काही सर्वसाधारण दैनंदिन कार्य चालतं त्याच्यावर देखरेख ठेवणं आणि एकूणच आरबीआयचं जे काही पतधोरण आहे त्याला योग्य दिशा देणं, आरबीआयच्या कार्याला योग्य दिशा देणं, ही दोन महत्त्वाची कार्य केंद्रीय संचालक मंडळाची आहेत. कोणकोणती आहेत, एक तर सर्वसाधारण कार्यावर देखरेख आणि आरबीआयच्या ध्येय धोरणांना योग्य दिशा देणं, हे दोन महत्त्वाची कार्य केंद्रीय संचालक मंडळ पार पाडत असतं. किती सदस्य आहेत, एकूण 20 सदस्य आहेत, 20 मेंबर्स आहेत. ह्या 20 मेंबर्सचं वर्गीकरण दोन गटामध्ये केले. कार्यालयीन संचालक मंडळ आहेत, ह्याच्यात एकूण 5 सदस्य आहेत. कार्यालयीन संचालक म्हणून 5 सदस्य आहेत आणि बिगर कार्यालयीन संचालक जे आहेत त्याच्यामध्ये 15 आहेत. ओके. त्याच्यामध्ये 15 मेंबर्स आहेत. आता हे जे कार्यालयीन संचालक आहेत त्याच्यामध्ये गव्हर्नर महत्वाचं आहे. पहा, आरबीआय गव्हर्नर. एक आरबीआय गव्हर्नर असतील आणि डेप्युटी गव्हर्नर. ओके. एकूण 4. या प्रकारे कार्यालयीन संचालक मंडळामध्ये हे 5 सदस्य असतील. गव्हर्नर जे आहेत, एक आरबीआयला एक गव्हर्नरची नियुक्ती केली जाते आणि गव्हर्नर हा आरबीआयचा प्रमुख म्हणून काम पार पडतो. ठीक आहे, ऑफिशियल आरबीआयचा प्रमुख, त्याचबरोबर केंद्रीय संचालक मंडळाचा प्रमुखही गव्हर्नर असतो. आणि गव्हर्नरच्या मदतीसाठी जास्तीत जास्त 4 डेप्युटी गव्हर्नर नेमले जाऊ शकतात. ठीक आहे, 4 नेमलेच पाहिजेत असं काही नाही, पण मॅक्झिमम डेप्युटी गव्हर्नर एकूण 4 असू शकतात. ठीक आहे. गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नर यांची नियुक्ती ही केंद्र सरकार करत असतं. ठीक आहे, केंद्र सरकारच्या संमतीनं यांची नियुक्ती होती. गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नरचा सुरुवातीचा जो कालखंड असतो अपॉइंटमेंटचा हा 3 वर्षांचा असतो आणि त्यानंतर सरकारला जर वाटलं तर यांना 1 वर्षाची मुदतवाढ मिळू शकते. म्हणजे मॅक्झिमम 5 वर्षापर्यंत गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नरचा कार्यकाळ वाढवता येऊ शकतो. म्हणजे इथं लक्षात घ्या, मूळ कालावधी 3 वर्षांचा आहे आणि 1-1 वर्षाची अशी 2 वेळा त्यांना मुदतवाढ मिळते. म्हणजे टोटल मॅक्झिमम 5 वर्षापर्यंत त्यांचा कार्यकाळ चालतो. म्हणजे यांचा जर कालखंड जर विचारला किती असतो, कार्यकाल हा मिनिमम 3 वर्षांचा आहे आणि कितीपर्यंत वाढवू शकता तुम्ही, 5 वर्षापर्यंत वाढवू शकता. ठीक आहे. यांना गव्हर्नरचं परत तुम्ही पुनर्नियुक्ती पण करू शकता, रिअपॉइंटमेंट सुद्धा करू शकता. सो त्या दृष्टीनं समजा 3 वर्षांचा कार्यकाळ एखाद्या गव्हर्नरचा पूर्ण झाला तर त्याला परत रिअपॉइंटमेंट मिळाली तर आणखीन 3 वर्षाचा एक दुसरा कालखंड ते पूर्ण करू शकतात. सो या पद्धतीने त्यांचा कार्यकाळ आपल्याला पाहता येतो. ओके.
त्याच्यानंतर बिगर कार्यालयीन संचालक असतात. एकूण संख्या सदस्य संख्या यांची 5 आहे. या बिगर कार्यालयीन संचालकांमध्ये जर आपण पाहिलं तर एक त्याच्यामध्ये आहेत सरकारचे प्रतिनिधी, सरकारचे प्रतिनिधी एक, त्याच्यानंतर सरकारनं नामनियुक्त केलेले, ठीक आहे, सरकारचे नामनियुक्त असणारे 10 सदस्य, आणि हे जे लोकल बोर्ड आहेत, लोकल बोर्डाचे प्रतिनिधी 4 लोकल बोर्ड आहेत. त्या प्रत्येक लोकल बोर्डचा एक, या अर्थी 4. सो असे हे टोटल 15 मेंबर बिगर कार्यालयीन संचालक मंडळामध्ये आपल्याला आढळतील. सो या पद्धतीनं केंद्रीय संचालक मंडळाची रचना असते. ओके. त्यानंतर दुसरं जे आहे आरबीआयच्या रचनेमध्ये लोकल बोर्ड आहेत. लोकल बोर्डामध्ये एकूण 4 ठिकाणी लोकल बोर्ड आहेत आपल्याकडे. 4 लोकल बोर्ड कोणकोणत्या ठिकाणी, असा प्रश्न येऊ शकतो परीक्षेत. तर हे जे प्रमुख 4 सिटी आहेत, मुंबई, दिल्ली, कोलकाता किंवा कलकत्ता आणि मद्रास किंवा चेन्नई, ठीक आहे. सो ह्या 4 ठिकाणी 4 लोकल बोर्ड आहेत, ठीक आहे. ह्या प्रत्येक लोकल बोर्डमध्ये प्रत्येकी 5 मेंबर्स अपॉइंट केलेले असतात. सो ह्या प्रत्येक लोकल बोर्डचं काम किती व्यक्ती पाहतात, किती सदस्य पाहतात, तर 4 व्यक्ती, 5 व्यक्ती पाहत असतात प्रत्येक बोर्डवरती एक. ओके. साधारणतः 4 वर्षासाठी हे मेंबर्स अपॉइंट केले जातात, ठीक आहे. लोकल बोर्डचं महत्त्वाचं काम काय लक्षात घ्या, तर आरबीआयचं जे काही प्रादेशिक पातळीवरचं काम आहे त्या प्रादेशिक कार्यावरती देखरेख ठेवणं, आणि दुसरं म्हणजे प्रादेशिक पातळीवर जे काही बँकिंग विषयक लोकांच्या अपेक्षा आहेत किंवा अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी काम करणं हे लोकल बोर्डचं काम आहे. ओके. सो प्रादेशिक पातळीवरचं काम करण्यासाठीच ही लोकल बोर्ड अस्तित्वात आलेले आहेत. सो या पद्धतीनं आरबीआयची रचना, आणि त्याचबरोबर मग 26 विभाग आरबीआयमध्ये आहेत. आरबीआयचं कार्य खूप विस्तारित आहे आणि त्याच्यामुळं 26 विभाग त्याच्यामध्ये विभागलेले आहेत. प्रत्येक विभागामध्ये काही महत्त्वाचे कार्य त्याच्यामध्ये विभागून दिलेत, आणि 28 विभागीय कार्यालय आरबीआयनं स्थापन केलेले आहेत, ठीक आहे. सो 28 ठिकाणी ही विभागीय कार्यालय आहेत. याच्यातली 19 जी आहेत ती मुख्य विभागीय कार्यालय आहेत, आणि राहिलेली 9 जी आहेत ती उपविभागीय कार्यालय आहेत. असं टोटल 28 विभागीय कार्यालय आपल्याला दिसतात. सो या प्रकारे प्रचंड विस्तार असणारी ही संस्था आहे, आणि अर्थात ते साहजिकच आहे, कारण भारताच्या अर्थव्यवस्थेचा प्रादेशिक आणि एकूणच लोकसंख्येच्या दृष्टीनं असणारा विस्तार पाहता आरबीआयचं सुद्धा कार्य विस्तारित झालेलं आपल्याला बघता येतं. ओके. सो ही झाली आरबीआयची रचना. याच्या संदर्भात जर काही मुद्दे आले तर हे साधारणतः सगळे मुद्दे आपल्याला लक्षात घ्या, परीक्षेमध्ये हे विचारलं जाऊ शकतं. पुढचा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे की आरबीआयची प्रकाशनं कोणती आहेत. आरबीआय अनेक प्रकारे वेगवेगळे जे काही त्यांचे संशोधन आहेत, अहवाल आहेत किंवा त्यांची आकडेवारी आहे ती वेळोवेळी प्रसारित करत असते, प्रकाशित करत असते. ही प्रकाशनं सुद्धा विचारली जातात परीक्षेमध्ये, आपल्याला माहिती असावीत. साप्ताहिक प्रकाशनं कोणती आहेत, कधी परीक्षेत प्रश्न आला तर लक्षात घ्या. सांख्यिकीय पुरवणी नावाचं हे प्रकाशन आहे, ते साप्ताहिक स्वरूपात म्हणजे दर आठवड्याला प्रकाशित होतं. दुसरं आहे मासिक प्रकाशन, दर महिन्याला प्रकाशित होणारं. क्रेडिट इन्फॉर्मेशन रिव्ह्यू महत्त्वाचं आहे, आणि आरबीआय बुलेटिन महत्त्वाचं आहे. ओके. हे 2 मासिक स्वरूपामध्ये प्रकाशित होणारी प्रकाशनं आहे. वार्षिक पद्धतीनं प्रकाशन होणारे रिपोर्ट ऑन करन्सी अँड फायनान्स, रिपोर्ट ऑन स्टेट फायनान्स, वार्षिक अहवाल, आणि भारतीय बँकिंग कल आणि वाढ हे त्याच्यामध्ये वार्षिक पद्धतीनं प्रकाशित होणारे आहेत. हे 4 त्याच्यातले लक्षात ठेवा. सो
परीक्षेत जर कधी प्रश्न आला वार्षिक अहवाल प्रकाशनं कोणती आहेत आरबीआयची, तर ती आपल्याला माहिती पाहिजे. मासिक प्रकाशनं कोणती आहेत त्या दृष्टीनं ही माहिती तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेली आहे. पुढचा जो मुद्दा आहे आरबीआयच्या संदर्भात, प्रमुख संशोधन संस्था. ओके, आरबीआयमध्ये जे काही भारतीय अर्थव्यवस्थेविषयक खूप संशोधन चालतं आणि त्याच्यासाठी 3 ह्या प्रमुख संशोधन संस्था आपल्याला दिसतात. इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट अँड रिसर्च मुंबई, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर बँक मॅनेजमेंट पुणे आणि तिसरी संस्था इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन बँकिंग टेक्नॉलॉजी हैदराबाद. ओके, सो ह्या 3 प्रमुख संस्था रिसर्चच्यासाठी आरबीआयच्या संदर्भात महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर प्रशिक्षण केंद्र आहेत. आरबीआय आपल्या स्टाफला किंवा इतर त्यांचे जे काही संलग्न सदस्य असतील त्या सगळ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी, वेळोवेळी प्रशिक्षण देण्यासाठी काही संस्था स्थापन केल्या. त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्टाफ कॉलेज चेन्नईला आहे आणि कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरल बँकिंग पुणे या ठिकाणी. सो हे प्रशिक्षण केंद्र आहे. त्याचबरोबर झोनल ट्रेनिंग सेंटर्स पण आहेत. आरबीआयचे जे काही झोन्स आहेत सगळे विभाग, त्या प्रत्येक ठिकाणी झोनल प्रशिक्षण केंद्रसुद्धा आरबीआय चालवतं. सो या पद्धतीनं संशोधन संस्था आणि प्रशिक्षण केंद्र आरबीआयनं तयार केलेली. ही सुद्धा विचारली जाऊ शकतात पुढीलपैकी कोणत्या प्रशिक्षण संस्था, संशोधन संस्था आरबीआय अंतर्गत कार्यरत आहेत किंवा त्या कुठे आहेत ती ठिकाणं लक्षात ठेवा. फक्त कुठली संस्था कुठे स्थापन केलेली आहे. ओके, पुढचा जो मुद्दा आहे तो महत्त्वाचा आहे. आरबीआयची कार्य कोणती आहेत. ओके, कार्यावरती खूप प्रश्न असतो. आरबीआयची कार्य जर आपण पाहिले तर पतपुरवठ्याचं नियंत्रण हे आरबीआयचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे की अर्थव्यवस्थेमध्ये पतपुरवठ्याचं नियंत्रण किंवा पैशाच्या पुरवठ्याचे नियंत्रण हे आरबीआयचं एक सगळ्यात महत्त्वाचं कार्य आपण म्हणू शकतो. आणि या संदर्भात संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा उपयोग करून एकूण पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम आरबीआय करत असते. ओके, सो अर्थव्यवस्थेमध्ये जे काही पैशाचा पुरवठा होत असतो, मग नवीन नोटा आणि चलनांच्या छपाईतून असेल किंवा बँकांच्या माध्यमातून पतनिर्मिती करून पैशाचा पुरवठा वाढवणं असेल, हा सगळा पैशाचा पुरवठा नियंत्रित करण्यासाठी आरबीआयमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक साधनं आहेत. आरबीआयचं मौद्रिक धोरण या संदर्भात महत्त्वाचं लक्षात घ्या. ठीक आहे, आरबीआयच्या मौद्रिक धोरणा अंतर्गत देशातील पैशाचा एकूण पुरवठा हा नियंत्रित केला जातो. तर मित्रांनो, तुम्हाला जर आरबीआयचं मौद्रिक धोरण काय आहे त्याच्याविषयी जर इत्थंभूत माहिती पाहिजे असेल तर त्याची लिंक या व्हिडिओमध्ये, ही व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिलेली आहे, ती तुम्ही पाहून घेऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर ही संख्यात्मक आणि गुणात्मक साधनं आहेत हे पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी. मग संख्यात्मक साधनामध्ये अनेक त्याच्यामध्ये घटक आहेत, जसं की बँक दर आहे, कॅश रिझर्व्ह रेशो आहे, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो आहे आणि मग त्या साधनांच्या दरांमध्ये कमी जास्त करून व्याजदर प्रभावित केले जातात. गुणात्मक साधनं सुद्धा अनेक आहेत त्याच्यामध्ये, जसं की कर्जाचं रेशनिंग करणं आहे, कर्ज आणि तारण मूल्य याच्यामधलं अंतर ठरवणं आहे, आदेशानुसार नियंत्रण आहे. ही सगळी साधनं वापर करून पैशाच्या पुरवठ्यावर कंट्रोल ठेवला जातो आरबीआयकडून. बँकांच्या पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवलं जातं. बँका ग्राहकांना जे काही कर्ज देतात त्या कर्जाच्या वितरणावर नियंत्रण आरबीआयकडून ठेवलं जातं. बँकांच्या पतनिर्मितीवर नियंत्रण. पतनिर्मिती म्हणजे बँकांच्या ठेवी ज्या असतात त्या ठेवीचाच उपयोग करून बँका पुढं कर्ज देत असतात. म्हणजे बँकाकडे येणारा पैसा मर्यादित असताना सुद्धा बँक त्याच्यापेक्षा अनेक पटीनं कर्जाचे व्यवहार करत असतात. यालाच बँकांची पतनिर्मिती असं म्हणतात. म्हणजे मर्यादित चलनाच्या आधारे अमर्यादित व्यवहार करण्याची जी बँकांची क्षमता आहे कर्ज निर्मितीतून, त्याला आपण पतनिर्मिती असं म्हणतो. आणि ह्या पतनिर्मितीच्या क्षमतेवर नियंत्रण आरबीआय ठेवत असते. ते पतपुरवठ्याच्या नियंत्रणामध्ये येतं, कारण ह्याच्यावर नियंत्रण ठेवलं की आपल्याला पैशाचा पुरवठा नियंत्रित करता येतो आणि त्याच्यातून देशामध्ये महागाईचं नियंत्रण करता येतं. किंवा जर कधी मंदीची परिस्थिती आली तर मंदीवर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा मंदीतून बाहेर येण्यासाठी पैशाचा पुरवठा वाढवण्यासाठी आरबीआय ह्या सगळ्या कार्यांचा उपयोग करत असतं. ठीक आहे,
दुसरं जे कार्य आहे याच्यामध्ये ते आहे चलनाची निर्मिती. चलन निर्मिती हे आरबीआयचं केंद्रीय बँक या नात्यानं खूप महत्त्वाचं कार्य आहे. आणि याच्यामध्ये आपण पाहू शकतो की चलन निर्मिती हे आरबीआयचं एक प्रमुख कार्य आहे. फक्त 1 रुपयाची नोट आणि नाणी जर सोडली तर बाकी सर्व चलन छापण्याचा आणि वितरित करण्याचा एकाधिकार किंवा मोनोपॉली ही आरबीआयकडे आहे. ओके. मग हे 1 रुपयाची नोट आणि नाणी कोण छापतं तर केंद्र सरकार छापत असतं. ठीक आहे. अर्थ मंत्रालय केंद्राकडून ते ही 1 रुपयाची नोट आणि नाणी छापत असतं. बाकी सर्व नोटा आणि नाणी जे आहेत ती आरबीआयकडून छापले जातात. सर्व चलन वितरित करण्याचा तसेच नष्ट करण्याचा सुद्धा आरबीआयला अधिकार आहे. सो चलन नोटा छापण्याचा जसा आरबीआयला अधिकार आहे तसंच जर काही नोटा खराब झाल्या असतील किंवा इतर काही कारणामुळे त्या नष्ट करायच्या असतील तर तो सुद्धा अधिकार आरबीआयकडे आहे. नाण्यांची टांगसाळ. सो आरबीआयच्या संदर्भात जे काही नाणी छापली जातात देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची नाणी, 5 रुपयाचं नाणं, 10 रुपयाचं नाणं, तर ही सगळी नाणी जे छापली जातात त्याला टांगसाळ आपण असं म्हणतो. आणि ह्या टांगसाळी एकूण 4 ठिकाणी अस्तित्वात आहेत. ओके. मुंबई, कलकत्ता, हैदराबाद आणि नोएडा या ठिकाणी ही टांगसाळी अस्तित्वात आहेत. हे लक्षात ठेवा. आरबीआयच्या अंतर्गत टांगसाळी कोणत्या ठिकाणी किंवा नाणे छापायची व्यवस्था कोणत्या ठिकाणी तर 4 ठिकाणी मुंबई, कलकत्ता, हैदराबाद आणि नोएडा. ठीक आहे. नाण्यांच्या टांगसाळीसोबतच नोटांची छापाई सुद्धा आरबीआय करत असते. नोटा सगळ्या प्रकारच्या नोटा, लहान अमाऊंटपासून मोठ्या म्हणजे अगदी 10 रुपयापासून मग 2000 रुपयापर्यंतच्या सगळ्या नोटा छापण्याचे अधिकार आरबीआयकडे आहेत. आणि ते काम कुठं केलं जातं? प्रामुख्याने 4 ठिकाणी प्रिंटिंग प्रेस आहेत आरबीआयचे. ठीक आहे. सो त्या ठिकाणी आरबीआय नोटा छापतं. जसं की नाशिक ठिकाणी आहे महाराष्ट्रात, मध्य प्रदेशामधले देवास हे ठिकाण आहे, इथे नोटांची छपाई होते. त्याचबरोबर कर्नाटकातलं मैसूर आणि वेस्ट बेंगॉलमध्ये सलबोनी ह्या ठिकाणी सुद्धा नोटांची छपाई केली जाते. ओके. सो कधी जर प्रश्न आला की नोटांची छपाई कोणकोणत्या ठिकाणी होते तर ही ठिकाणं आपल्याला लक्षात ठेवा. कधी जोड्या लावायला प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. आता ही जी नोटा छपाईची केंद्र आहेत हे याच्यामध्ये 2 संस्था प्रमुख आहेत. नाशिक आणि देवास हे 2 छापखाने जे आहेत नोटांचे छापखाने SPMCIL नावाच्या संस्थेकडून ते चालवले जातात. ठीक आहे. आरबीआय आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त नियंत्रणामध्ये ही संस्था आहे. SPMCIL म्हणजे काय? सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. ओके. ह्या नावाची ही संस्था आहे. सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. आणि ह्या संस्थेमध्ये केंद्र आणि आरबीआयच्या प्रामुख्याने ही केंद्राचं कंट्रोल आहे. त्याचबरोबर आरबीआयच्या सुद्धा सहकार्यानं ही संस्था कार्य करत असते. ह्या संस्थेकडे 2 प्रिंटिंग प्रेस आहेत, नाशिक आणि देवास. ठीक आहे. दुसरी जी संस्था आहे BRBN MPL, भारतीय रिझर्व्ह बँक नोट अँड मिंटिंग प्रायव्हेट लिमिटेड. ठीक आहे. ही संस्था पूर्णतः आरबीआयच्या कंट्रोलमध्ये आहे. सो ह्या BRBN कडून मैसूर आणि सलबोनी ह्या 2 प्रिंटिंग प्रेस चालवले जातात. सो या पद्धतीनं चलनाची निर्मिती आणि वितरण हे जे आरबीआयचं प्रमुख कार्य आहे ते पार पाडलं जातं. हे सगळ्या परीक्षेमध्ये विचारलं जातं, लक्षात ठेवा. त्यानंतर विदेशी चलन साठ्यावर नियंत्रण ठेवणं, फॉरेक्स ज्याला आपण म्हणतो, फॉरेन करन्सी. त्या फॉरेन करन्सी जी भारतामध्ये असते, वेगवेगळ्या देशाचं चलन भारत स्वतःकडे बाळगत असतो. हे चलन विदेशी चलन आपल्याला का बाळगावं लागतं? कारण आपल्याला इतर देशांची जो काही व्यापार करायचा आहे तो भारतीय रुपयात शक्यतो होत नाही. आणि मग त्या देशाचं चलन आपण प्रामुख्यानं जे काही जागतिक पातळीवर स्वीकारले जाणारे चलन आहेत, ज्याला आपण वैश्विक चलन असं म्हणतो, युनिव्हर्सल करन्सी,
ती जागतिक पातळीवर सगळ्या देशात स्वीकारणारे जी चलनं आहेत प्रामुख्यानं मग काय डॉलर आहे, जापनीज येन आहे, किंवा त्याच्यामध्ये युरो आहे, ही अशी वैश्विक चलनं आंतरराष्ट्रीय व्यापार सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक असतात, ती आपल्याला बाळगावी लागतात आणि ते बाळगायचं काम हे RBIकडे आहे. ओके. आणि म्हणून विदेशी चलन साठा नियंत्रित ठेवणं हे RBIचं पुढचं महत्त्वाचं काम किंवा कार्य आपण त्याच्यामध्ये सांगतो आहे. हा साठा वाढवण्याचं किंवा कमी करण्याचं काम RBI वेळोवेळी करत असते. ठीक आहे. त्याचबरोबर विनिमय दरावर नियंत्रण ठेवणं, एक्सचेंज रेट, विनिमय दर म्हणजे काय, एक्सचेंज रेट, भारताचा इतर चलनाशी होणारा जो काही विनिमय आहे, डॉलरशी किंवा युरोशी होणारा विनिमय, हा पाऊंड युरो यांच्याशी होणारा विनिमय, हे हा विनिमय दर स्थिर ठेवण्यासाठी सुद्धा RBI काम करत असते. ठीक आहे. त्या दृष्टीनं हे विदेशी चलन साठ्यावर नियंत्रण याच्या संदर्भातलं हे RBIचं धोरण आहे. म्हणजे कधी रुपया जर का त्याचं मूल्य बाजारामध्ये घसरत असेल तर ते पुन्हा स्थिर करायच्यासाठी RBI हस्तक्षेप करते, किंवा रुपया खूप जास्त वधारत असेल तर तो पुन्हा स्थिर पातळीला आणण्यासाठी RBI काम करत असते. कारण रुपया अतिरिक्त वधारणं किंवा अतिरिक्त घसरणं दोन्ही योग्य नसतं आणि म्हणून विनिमय दराला स्थैर्य प्राप्त करण्यासाठी RBI प्रयत्नशील करत असते. पण एक लॉंग टर्म RBIचा व्ह्यू असा आहे की रुपया सशक्त झाला पाहिजे. इतर आंतरराष्ट्रीय चलनाच्या तुलनेत रुपया अधिकाधिक सशक्त कसा होईल याच्यासाठी RBIचं दीर्घकालीन धोरण असतं, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. पुढचं जे कार्य आहे RBIच्या संदर्भातलं ते आहे RBI ही सरकारची बँक म्हणून काम करत असते. खूप महत्त्वाचं, सरकारची बँक, बँकर टू द गव्हर्नमेंट. आणि या संदर्भामध्ये आपल्याला लक्षात येईल की सरकारी निधीचं हस्तांतरण RBI करत असते. ह्या कार्याच्या संदर्भात सरकारचे निधी म्हणजे एखाद्या सरकारच्या वतीनं कुठल्या संस्थेला किंवा इतर देशाला काही निधी द्यायचा असेल किंवा तो निधी स्वीकारायचा असेल, ते हस्तांतरण करण्याचं काम RBI करत असते. अर्थोपाय कर्ज वेळोवेळी देत असते RBI. ठीक आहे. अर्थोपाय कर्ज ह्याला इंग्रजीमध्ये वेज अँड मीन्स पेमेंट असं म्हटलं जातं. म्हणजे केंद्र किंवा राज्य सरकारला आपले दैनंदिन कामकाज पार पडत असताना कधीतरी किंवा अधूनमधून पैशाची कमतरता जाणवत असते की त्यांचं जे काही खर्च आहे तो खर्च भागवण्यासाठी येणारं महसूल कमी पडतो. अशा वेळी ही जी काही अल्पकालीन तफावत आहे पैशाची, ती तफावत भरून काढण्यासाठी RBIकडून ही अर्थोपाय कर्ज दिली जातात. ही अल्पकालीन कर्जच आहेत RBIनं केंद्र किंवा राज्य सरकारला दिलेली. आणि त्यामुळं अर्थोपाय कर्जाच्या अंतर्गत केंद्र किंवा राज्य सरकारला अल्पकालीन जी काही खर्चाची तफावत आहे ती तफावत दूर करण्यासाठी कर्जाच्या स्वरूपातली अमाऊंट RBIकडून दिली जाते. ओके. पण हे काही कायमस्वरूपी कर्ज नसतं, हे लक्षात घ्या. कारण ही तात्कालिक निकड असते सरकारची, तेव्हाच अशा प्रकारे कर्ज मिळत असतं. पण हे केंद्र आणि राज्य दोघांनाही मिळू शकतं, हे ह्याच्यामध्ये महत्त्वाचं. ठीक आहे. त्याचबरोबर सरकारची बँक म्हणून सरकारच्या वतीनं परकीय कर्जाची परतफेड RBI करत असते. दुसऱ्या देशाकडून सरकारनं कर्ज घेतलं असेल तर त्याचं व्याज असेल, मुद्दल असेल, त्याची परतफेड RBIच्या माध्यमातून होत असते. ट्रेझरी बिल्स आणि कर्ज रोखे यासाठी हमी द्यायचं काम RBI करत असते. सरकारला जेव्हा अल्पकालीन कर्ज पाहिजे असतं तेव्हा अल्पकालीन कर्ज मिळवण्यासाठी ट्रेझरी बिल्स आहे. ट्रेझरी बिल्स काय, त्याला आपण टी बिल्स असं पण म्हणतो, लक्षात घ्या. टी बिल्स, टी फॉर ट्रेझरी. ट्रेझरी बिल्स हे केंद्र सरकारचं कर्ज उभारणीचं साधन आहे. आणि कोणत्या प्रकारचं कर्ज ट्रेझरी बिलमधून उभं केलं जातं? अल्पकालीन कर्ज उभं केलं जातं. ट्रेझरी बिलमध्ये भारतात अनेक प्रकार आहेत, जसं की 91 दिवसाचं ट्रेझरी बिल आहे, त्यानंतर 182 दिवसाचं आहे, त्यानंतर 364 दिवसाचं ट्रेझरी बिल आहे. म्हणजे शक्यतो ट्रेझरी बिल्स ह्याचा कालावधी जो आहे तो 1 वर्षाच्या आतला असतो. ओके. 1 वर्षाच्या आतली जी काही अल्पकालीन कर्ज उभारायचे त्यासाठी ट्रेझरी बिल्स सरकार बाजारामध्ये आणत असतं. आणि हे मग खाजगी संस्था किंवा शासकीय संस्था ते विकत घेतात आणि त्यानुसार
तो पैसा केंद्र सरकारला 1 वर्षाच्या साधारणतः कालावधीसाठी वापरता येतो. या कर्जाला हमी देण्याचं काम आरबीआयचं आहे, हे लक्षात घ्या. ट्रेझरी बिल्सला कोण हमी देतं किंवा कोण गॅरंटी कोणाची आहे, तर ती आरबीआयची असते. त्याचबरोबर कर्ज रोख्यांना सुद्धा हमी आरबीआय देत असते. सरकारला जेव्हा लॉंग टर्म कर्ज पाहिजे, 10, 15, 20, 25 वर्षाचं कर्ज पाहिजे, तेव्हा सरकार काय करतं, बाजारामध्ये कर्ज रोखे विक्रीला आणतं. त्याला आपण इंग्रजीमध्ये बॉन्ड्स असं म्हणतो, गव्हर्नमेंट बॉन्ड्स किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असा त्याला शब्द आहे. मराठीत काय शब्द आहे, कर्ज रोखे किंवा सरकारी कर्ज रोखे. सो हे सरकारी कर्ज रोखे कशासाठी आणायचे, सरकारला दीर्घकालीन कर्ज उभं करण्यासाठी आणायचे. आणि मग सरकार जेव्हा हे कर्ज मिळवण्यासाठी कर्ज रोखे तयार करतं, ते बाजारात त्यांच्या वतीनं आरबीआय विक्रीला आणते आणि त्याला हमी सुद्धा आरबीआय देते. ठीक आहे, कर्ज रोख्यांना हमी द्यायचं काम सुद्धा आरबीआयचं आहे. त्याचबरोबर सरकारच्या वतीनं ते बाजारामध्ये विक्रीला आणायचं सुद्धा काम आरबीआय करू शकते. आणि मग हे कर्ज रोखे खाजगी संस्था, व्यक्ती किंवा सरकारी इतर संस्था सुद्धा हे कर्ज रोखे विकत घेतात आणि सरकारला ते दीर्घकालीन कर्जाचा पुरवठा होत असतो. सो त्या दृष्टीनं सरकारची बँक या नात्यानं हे काम आरबीआय पार पाडते. शासनाची सल्लागार आणि प्रतिनिधी आहे. वेळोवेळी आर्थिक बाबतीमध्ये सरकारला सल्ला देण्याचं काम आरबीआय करत असते. जसं की महागाई दर असेल, रोजगार निर्मिती असेल किंवा एकूणच देशामध्ये पतधोरण ह्याच्या संदर्भात सरकारला वेळोवेळी सल्ला देण्याचं काम आरबीआय करते. सरकारचा प्रतिनिधी म्हणून सुद्धा काही वेळा आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरती आरबीआय सरकारचं प्रतिनिधित्व सुद्धा करत असते. ठीक आहे, सो हे सरकारची बँक या नात्यानं असणारी कार्य आहे. पुढचं जे कार्य आहे, बँकांची बँक म्हणून आरबीआय काम करते. आणि आपल्याला माहिती आहे की आरबीआय ही केंद्रीय बँक आहे, त्यामुळं भारतातल्या जेवढ्या काही बँका आहेत त्या सगळ्या आरबीआयच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रणाखाली आहेत. मग त्याच्यात शेड्यूल कमर्शियल बँका असतील किंवा नॉन शेड्यूल बँका असतील, ह्या सर्व बँकांवर नियमन आणि नियंत्रण ठेवण्याचं काम आरबीआय करत असते. त्यासाठी वेगवेगळे कायदे आहेत, पण अंतिमतः बँकांवरती आरबीआयचा कंट्रोल असतो. मग ह्या बँकांची बँक म्हणून आरबीआय काय काय काम करते, बँकांचे व्यापारी बँकांचे रोख निधी आरबीआय सांभाळत असते. आरबीआयचं जे काही मौद्रिक धोरणाच्या साधनात जर आपण पाहिलं तर एक कॅश रिझर्व्ह रेशो नावाचं एक साधन आहे. रोख राखीव निधीचं प्रमाण असं त्याला म्हटलं जातं. रोख राखीव निधीचं प्रमाण किंवा रोख राखीव निधी गुणोत्तर. सो ह्या कॅश रिझर्व्ह रेशोमध्ये काय होतं की प्रत्येक व्यावसायिक किंवा व्यापारी बँकेला आरबीआयने एक बंधन घालून दिले की त्यांच्याकडे जे काही मागण्या आणि निव्वळ मागण्या आणि मुदत देयता असतील त्याच्या एक विशिष्ट टक्के रक्कम त्यांनी काय करायची, त्या बँकांनी आरबीआयकडे राखीव स्वरूपात जमा करायची, रोख म्हणून कॅशमध्ये ती जमा करावी लागते. आणि ही रोख राखीव निधी सांभाळण्याचं काम आरबीआय करत असते. ठीक आहे, ह्याच्यामध्ये मागचा हेतू हाच आहे की आरबीआयनं बँकांवर एक कंट्रोल ठेवावा, त्यांना मनाप्रमाणे कर्ज वाढ किंवा पैशाचा पुरवठा त्यांना बँकांना करता येणार नाही, आरबीआयचं त्याच्यामध्ये कंट्रोल राहावं या दृष्टीनं सीआरआरचं साधन आहे, मौद्रिक धोरणाचं एक संख्यात्मक साधन आहे. आणि हे रोख राखीव निधी आरबीआय सांभाळत असते, म्हणून आरबीआयला आपण रिझर्व्ह बँक असं म्हणतो, नाही का. सो आरबीआय मधला रिझर्व्ह हा शब्द काय सांगतो की ह्या रोख राखीव निधीचा सांभाळ आरबीआय करत असते, म्हणून रिझर्व्ह बँक म्हटलेलं आहे. कधी याच्यावरती प्रश्न येऊ शकतो आणि काही परीक्षांमध्ये येऊन पण गेलेला आहे की आरबीआयला रिझर्व्ह बँक का म्हणतात सांगा, पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे आरबीआयला रिझर्व्ह बँक म्हटलं जातं. आणि बऱ्याचदा ते विद्यार्थी त्याच्यामध्ये गफलत करतात की इथं आपल्या लक्षात घ्यायचं रोख राखीव निधीचं सांभाळ करत असल्यामुळं आपण आरबीआयला रिझर्व्ह बँक असं म्हटलेलं आहे. दुसरं, बँकांची बँक या नात्यानं मध्यवर्ती निरसनग्रहाचं काम आरबीआय पार पाडत असते. क्लिअरिंग हाऊस, सेंट्रल क्लिअरिंग हाऊसचं काम आरबीआय पार पाडते. म्हणजे काय तर प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांना जे चेकबुक वगैरे फॅसिलिटी देत असते. सो एखाद्या बँकेच्या ग्राहकांना दिलेला चेक दुसऱ्या बँकेच्या खात्यामध्ये जाऊन तो जेव्हा त्याचं ट्रान्सफर होतं तेव्हा ह्या व्यवहारांचं जे काही निरसन आहे किंवा ते व्यवहार सेटल करण्याचं काम
RBIचा आहे किंवा RBIच्या वतीनं जे काही क्लिअरिंग हाऊस आहे, सेंट्रल क्लिअरिंग हाऊस, ते हे काम पार पाडत असते. म्हणून निरसनग्रह या अर्थी असणारं कार्य. आणि हे जे व्यवहार आहेत दोन बँकांच्या मधले किंवा दोन बँकांच्या ग्राहकांमधले हे आर्थिक व्यवहार सुरक्षित पद्धतीनं पार पडले पाहिजेत, सुरळीत पार पडले पाहिजेत, बिनधोकपणे पार पडले पाहिजेत, या दृष्टीनं RBI मध्यवर्ती निरसनग्रहाचं काम करत असतं. दुसरं जे आहे, अंतिम ऋणदाता म्हणून RBI कार्य करते. म्हणजे जसं RBI बँकांवर नियंत्रण ठेवते, त्याचबरोबर बँका जर कधी अडचणीत सापडल्या तर त्यांना कर्ज देण्याचं सुद्धा काम RBIचं आहे. आणि म्हणून बँकेला जर एखाद्या काही अडचणीमध्ये कर्ज पाहिजे असेल आणि इतर कुठल्या साधनातून मिळत नसेल तर अंतिमतः शेवटी तिला कर्ज कोण देऊ शकतं? RBI देऊ शकते. कारण RBIला देशातली प्रत्येक बँक सुरळीत चालली पाहिजे याच्यासाठी RBI कार्यशील असते, प्रयत्नशील असते. आणि म्हणून अशा अडचणीच्या वेळी अंतिम ऋणदाता हे कार्य अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून बँका बुडीत जाणार नाहीत किंवा भारताची जी काही अर्थव्यवस्था आहे ती अडचणीमध्ये येणार नाही, ह्याचा एक हेतू याच्या माध्यमातून साध्य केला जातो. बँकांना सल्ला देते. साहजिकच आहे, बँकांची स्थापनेपासून जर सगळ्या बाबींवर RBIचं नियंत्रण असेल तर वेळोवेळी बँकांच्या कार्यामध्ये त्यांना सल्ला देणं, त्यांना योग्य दिशा देणं, देशाचं जे पतधोरण आहे त्यानुसार काय बदल करावे पाहिजेत बँकांनी, ते सगळ्या सल्लागारी कामसुद्धा RBI याच कामाअंतर्गत करत असतं. पुढचं जे कार्य आहे RBIचं ते म्हणजे विकासाभिमुख कार्य आहे, म्हणजे डेव्हलपमेंट वर्क आहे. सो RBI हे जे काही सगळे कार्य करत असते त्याचबरोबर देशाच्या आर्थिक विकासाला, एकूणच आर्थिक विकासाला चालना मिळावी, सर्वांगीण आर्थिक विकास व्हावा, स्थैर्यासह आर्थिक विकास व्हावा, हे सुद्धा RBIच्या उद्दिष्टामध्ये आहे. RBIची जर अनेक उद्दिष्ट आपण पाहिली तर सर्वांगीण आर्थिक विकासाला चालना देणं हे सुद्धा RBIच्या उद्दिष्टामध्ये आहे. आणि म्हणून कार्यामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसतं की RBIनं विकासाभिमुख कार्य करणं अपेक्षित असतं. मग याच संदर्भानं वित्तीय समावेशनासाठी RBI जे काही धोरणं राबवतं ती विकासात्मक कार्य आहे. म्हणजे वित्तीय समावेशन कशाला म्हणायचं तर देशामधले जे काही वित्तीय सुविधा आहेत, बँका असतील, मग बँकेमध्ये सेविंग अकाउंट वगैरे, अशा वित्तीय सुविधांपासून वंचित राहिलेले जे घटक आहेत त्यांना सुद्धा ह्या वित्तीय सेवांचा लाभ पोहोचवण्यासाठी जेव्हा RBI कार्यरत असते तेव्हा त्याला आपण वित्तीय समावेशन असं म्हणतो. ठीक आहे. वित्तीय समावेशनाची व्याख्या, वित्तीय समावेशन म्हणजे काय तर बँकिंग सारख्या वित्तीय सुविधांपासून किंवा बँकिंग, विमा इत्यादी वित्तीय सुविधांपासून वंचित असणाऱ्या घटकांपर्यंत जेव्हा ह्या वित्तीय सुविधा पोहोचवल्या जातात तेव्हा त्याला वित्तीय समावेशन असं म्हटलं जातं. आणि म्हणून मग ज्या ठिकाणी ग्रामीण भागात बँका अजून पोहोचल्या नाहीत त्या ठिकाणी बँकांना शाखा उघडण्यासाठी प्रोत्साहन देणं हे वित्तीय समावेशनामध्ये येतं. किंवा भारतामध्ये विमा कवच जास्तीत जास्त लोकांना मिळावं म्हणून विमा संरक्षण वाढवण्यासाठी RBI काही वेळा प्रोत्साहन देते. किंवा जे काही दुर्लक्षित घटक आहेत त्यांच्यामध्ये उद्यमशीलता किंवा कर्ज वाटप वाढावं म्हणून सुद्धा RBI काही वेळा त्यांना योग्य असं दिशानिर्देश देत असते. जसं की प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगची व्यवस्था आहे आपल्याकडे, नाही का, PSL म्हणून ती ओळखली जाते, प्राथमिक क्षेत्रांना कर्ज पुरवठा. मग ह्या प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगमध्ये RBIनं काय एक नियम घालून दिला की प्रत्येक बँकेनं आपलं जे काही एकूण कर्ज पुरवठा आहे त्यातला एक विशिष्ट भाग हा प्राथमिकता क्षेत्रांना कर्ज द्यायला राखीव ठेवायचा. मग या प्राथमिकता क्षेत्रामध्ये कृषी अल्पभूधारक, शेतकरी ह्यांना होणारं कर्ज असेल किंवा सामाजिकदृष्ट्या दुर्लक्षित घटक असतील किंवा गृहनिर्मिती याच्यासाठी असणारं कर्ज असेल, अशा जी काही घटकं आहेत, कर्ज पुरवठ्याचे घटक आहेत त्यांना प्रामुख्याने बँकेला कर्ज दिलं पाहिजे, त्याच्यासाठी प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग व्यवस्था आपल्याकडे अस्तित्वात आहे. 1972 पासून ती व्यवस्था आहे. तर ही सुद्धा वित्तीय समावेशनाच्याच संदर्भात महत्त्वाची आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारच्या अनेक पॉलिसीज RBI राबवत असते विकासाभिमुख कार्य करत असताना. औद्योगिक वित्त पुरवठा वाढला पाहिजे याच्यासाठी RBI प्रयत्नशील असते. औद्योगिक वित्त पुरवठा सुलभ व्हावा, त्याच्यावरचा कर्जचा दर नियंत्रित राहावा वगैरे. बचत आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं, देशामध्ये बचत वाढली पाहिजे आणि त्याचबरोबर गुंतवणूक सुद्धा वाढली पाहिजे, लोकांना गुंतवणुकीची सवय लागावी किंवा
बचतीची सवय लागावी म्हणून अनेक प्रकारच्या स्कीम RBI वेळोवेळी सरकारच्या साह्याने आणत असते. ह्या सगळ्यांचा समावेश विकासाभिमुख कार्यामध्ये झालेला आपल्याला दिसतो. आणि शेवटचं जे कार्य आहे अर्थव्यवस्थाविषयक आकडेवारी किंवा माहिती वेळोवेळी प्रकाशित करणे. ठीक आहे. शेवटी अर्थव्यवस्थेसाठी योग्य धोरणं राबवत असताना तुमच्याकडे आकडेवारी असणं सुद्धा गरजेचं आहे. प्रत्येक क्षेत्राविषयीची इत्यंभूत आणि आकडेवारी जितकी उपलब्ध असेल तितकं तुमची धोरणं ही चांगल्या पद्धतीनं आणि योग्यरित्या अचूकरित्या तुम्हाला राबवता येतात. आणि म्हणून ही आकडेवारी विषयक संशोधन, आकडेवारी गोळा करण्याचं काम हे सुद्धा RBIच्या कार्यामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं आपण पाहू शकतो की ज्या काही रिसर्च इन्स्टिट्यूट RBIनं स्थापन केल्यात किंवा वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत RBIचे, त्या सगळ्याच्या माध्यमातून ही देशातली आकडेवारी वेळोवेळी गोळा केली जाते, जनतेपर्यंत सरकारपर्यंत पोहोचवली जाते आणि या अद्ययावत आकडेवारीच्या आधारे मग योग्य ती ध्येय धोरणं सरकारला राबवणं शक्य होतं. ओके. सो ही सगळी RBIच्या कार्यामध्ये आपण पाहू शकतो, ही RBIची कार्य आहे. सो हे सगळे RBIच्या संदर्भातले सगळे मुद्दे इथपर्यंत आपल्याला लक्षात घ्यायचे. सो इथे परीक्षेत कुठेही प्रश्न आला तर साधारणतः या पद्धतीनं आपल्याला मुद्दे माहिती पाहिजे. ओके. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.